घेतलेली आहे ती ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारावर आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे. ग्रामपंचायतीनं इथं आता नुकतंच 2024 ऑगस्ट 2024 इथं ग्रामपंचायतीचा रस्ता व्यायामशाळेसमोर रस्ता काँक्रिटीकरण म्हणून रस्ता काँक्रिटीकरण ग्रामपंचायतीनं केलेलं आहे. पण सदरचा रस्ता ग्रामपंचायत म्हणते माहितीची अधिकारात उत्तर मागवली त्यावेळेस ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर 2326ला रस्ता नोंद नाही. एका ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ग्रामपंचायतीच्या मालकीचा रस्ता आहे. दुसरे आत्ता विद्यमान अधिकारी म्हणतात की ग्रामपंचायतीच्या मालकीचा रस्ता नाही. सदर रस्त्यासंदर्भात केलेल्या कामासंदर्भात मी गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता चौकशी संदर्भात. सदर कामाची चौकशी विस्तार अधिकारी यांनी केलेली आहे. 2 महिने होऊन झाले चौकशी अधिकाऱ्यांची चौकशी होत तरी अजून विस्तार अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल मिळत नाही. चौकशी अहवालाची प्रत मागायला गेल्यानंतर कुडाळ ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामसेवक जाधव यांचा अजून काय जबाब आला नाही. त्यामुळं अहवाल अजून पूर्ण झाला नाही. त्यामुळे देऊ शकत नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. म्हणून मी गटविकास अधिकारी यांच्याकडे गेलो. गटविकास अधिकाऱ्यांना ही चर्चा त्यांच्या कानावर घातली तर गटविकास अधिकाऱ्यांचंही म्हणणं आहे की जबाब आला नाही त्यामुळं अजून आपल्याला ही माहिती तुम्हाला देता येत नाही. तर हे असं किती दिवस चालणार आहे? जर ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक जर विस्तार अधिकाऱ्यांना जबाब देत नसाल आणि त्यामुळं जर एखाद्या माहितीचं आपल्याला मिळत नसेल तर त्याच्यावर आम्ही नाही मागायचा कोणाला. म्हणजे हा तुमचं म्हणणं आहे की हा जो रस्ता आहे हा कुठपर्यंत गेला आणि कुठपर्यंत अतिक्रमण आहे? हा रस्ता येतो ग्रामपंचायतीची व्यायामशाळेपासून गेलेला आहे पाठीमागं पिंपेश्वर मंदिराकडे खाली. हा रस्ता सिटी सर्वेला नुसता दाखवलेला आहे. आमचं म्हणणं आहे सिटी सर्वेला ज्या पद्धतीनं दाखवलेला आहे व्यायामशाळेची जागा कुठे आहे, पवारवाड्यांची जागा कुठे आहे ही खात्री करा. ग्रामपंचायतीनं पवारांना सुद्धा तुमच्या जागेची शादी करा म्हणून दाखवलं. पवारांची लोकं येत नाही. ग्रामपंचायत रस्ता येते ग्रामपंचायतीने यापूर्वीचा रस्ता केलेला आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वी गटर बांधकाम केलेलं आहे. एक ग्रामसेवक म्हणतायत तत्कालीन ग्रामसेवक म्हणतायत जागा ग्रामपंचायतीचे, विद्यमान ग्रामसेवक म्हणतात जागा ग्रामपंचायतीची. निधी तर टाकलेला आहे, काम तर केलेलं आहे. त्याच्यावर न्याय मागायचा आहे आम्हाला. बोला त्या संदर्भात तुम्ही. सिटी सर्वेला जो रस्ता आहे ना सिटी सर्वेला तो आम्हाला खुला करून मिळावा एवढं जातं. म्हणजे सिटी सर्वेला जो रस्ता आहे ना ह्या इथून कुठून असेल भले त्यांच्या हद्दीत नसेल कोणाच्या हद्दीत नसेल तो आम्हाला ओपन करून मिळावा. बाकी एवढं. काय सांगाल तुम्ही ग्रामस्थ म्हणून काय मागणी आहे तुमची? माझं म्हणणं आहे दत्तात्रय शिंदे हे माझे धाकटे भाऊ आहेत. आम्ही चौघं सगळ्यात तर त्यांनी काय केलेलं आहे त्यांना एक सांगितलं कोणावर अन्याय करू नका आणि आपले अन्याय झाला असेल तर त्याला तुमच्यासारखे पत्रकार मिळले किंवा चपडतील सर ते त्याला सगळं दाखवा आपलं 100% न्याय मिळेल. एकच करताना की आपण हे करताना इतरांना कोणाला त्रास होणार एवढी काळजी घ्या. पुन्हा अन्याय करू नका हे माझं प्रत्येक मागणं आहे. आणि जे आपण करतोय ते आमची चौघाभावात 100% पाठिंबा राहील. त्याला होणाऱ्या तोट्यास फायद्यास आम्ही सगळे जाऊ. या संदर्भात आता ग्रामपंचायतीकडून तुमची काय मागणी आहे? मग त्यांचा जो तुम्ही म्हणताय आरोप करताय त्यांचा हा भोगळ कारभार आहे. मग नेमका हा कोणाचा भोगळ कारभार आहे? ग्रामपंचायतीकडे आतापर्यंत मी 2 वर्षात तक्रारी केल्या करून ग्रामपंचायतीकडून ग्रामविकास अधिकाऱ्यांच्याकडून काय सांगण्यात आलं? सरपंच किंवा सदस्य बॉडी जी आहे त्यांच्याकडनं काय म्हणणं आहे? तेच सांगतोय की ग्रामसेवकचं म्हणणं आहे की ग्रामपंचायत बॉडीने निर्णय घ्यायचे ना आम्ही ते अंमलात आणायचे. ग्रामपंचायत बॉडी आत्तापर्यंत निर्णय घेत नव्हती. असतील दबाव कोणाचे ग्रामपंचायत बॉडीला. पण आता माझी मागणी अशी आहे की आता ग्रामपंचायतीवर बॉडी नाही आता प्रशासक आहे. प्रशासकाने ह्या गोष्टींचा निर्णय घ्यावा आणि त्याच्यातून मार्ग काढून. या रस्त्यावर निधी किती पडला? 46,900. तो कोणाच्या सहीनं आता झालेला आहे? तो तत्कालीन ग्रामसेवक रविकांत सप्पा आणि सुरेखा कुंभार सरपंच यांच्या सहीनंच MB काढलेली आहे आणि तो निधी काढून घेण्यात आलेला आहे. मग त्या MBवरती MB काढणं हे काय ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचांचं काम नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्याच्यावर काय स्वाक्षरी आहे का? एक सही कोणाची तरी दिसते पण तिथे शिक्का नाही काय नाही ते आम्ही कशी समजायची कोणाची सही वरिष्ठ अधिकाऱ्याची. बरं सदरचं काम दिलेलं आहे हे स्वप्नील चंद्रकांत गवळी यांना दिलेलं होतं. गवळी सदरचं 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ॲग्रीमेंट केलं पाहिजे करारपत्र ते केलेलं नाही. कोरा स्टॅम्पवर सही करून नुसतं ॲग्रीमेंट जोडलेलं आहे. बिल जे काढलेलं आहे त्याच्यावर ते फॉर्म सगळे कोरे आहेत त्याच्यावर काय सविस्तर कल्पना नाही. असा सगळा भोंगळ कारभार ग्रामपंचायतीचा आहे. या रस्त्याची किती घरांना अडचणी किंवा किती कुटुंबांना या रस्त्याची गरज आहे? या रस्त्याची साधारणपणे 80 ते 90 घरांना अडचण आहे ह्या रस्त्याची. पर्याय रस्ता आहे का तुम्हाला? पर्याय नसता दुसरा नाही आहे. पर्याय रस्ताच नाही. मग यापूर्वी रस्ता कुठून होता? यापूर्वी रस्ता इथंच होता. हाच रस्ता जिथं रस्ता ग्रामपंचायतीनं आता रस्ता म्हणून काँक्रिटीकरण केलेलंच नाही.
मग रस्ता यांनी बंद केला आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? सरळ आहे, मी स्पष्ट सांगतोय, पवारांनी रस्ता बंद केलेला आहे. वारंवार ग्रामपंचायतीनं बोलवलं आहे पवार कंपनीला, तुमच्या जागेची सिटी सर्वेप्रमाणे तुमच्या जागेची साबिती करून कोणी द्या. अतिक्रमण केलेलं आहे? विनायक रामचंद्र पवार, शंकर रामचंद्र पवार, उत्तम रामचंद्र पवार, भोलाबाई हिंदूराव शिंदे, 4 जणांचा 4 लोकांचं अतिक्रमण ह्या जागेत आहे. काय म्हणतो? त्यांनी पॉवर कंपनीने जी जमीन खरेदी केली आमच्या पूर्वजांच्याकडून, त्यांनी जो कागद बघावा आणि त्या कागदानुसार त्यांची मोजणी करून जमीन काढून द्यावी. उरलेली जमीन सरकारी हद्दीत म्हणून सोडून द्यावी आणि ती रस्त्याला देऊन टाकावी. तुम्ही काय सांगा? बरोबर यांनी सांगितलेलं पवारांचा जो कागद केलेला स्टाफ आहे त्यांनी ग्रामपंचायत सादर केलेला आहे आमच्यासमोर. नाही, ग्रामपंचायतीकडे देत नाहीत, करावं. ग्रामपंचायतीने मागवलं. ग्रामपंचायतीनं मागवलेलं आहे त्यांच्याकडं पोचवलेलं नाही अजून 40 बाय 100 फूट आणि त्याला लागून असणाऱ्या जागेत तो रस्ता काढावा कमी पडले तर अजून आम्ही आमची जागा सुद्धा त्यात देऊ. परंतु लेखी झालं पाहिजे, तिथं खर्च पडला पाहिजे रस्त्याला ग्रामपंचायत. तुम्ही याचा पाठपुरावा करत असताना प्रशासनाकडून तुमची दखल घेतली जात नाही किंवा तुम्हाला अपेक्षित कागदोपत्री उत्तर दिलं जात नाही किंवा तुमच्या चौकशी टाळाटाळ केली तर तुम्ही प्रशासनाला काय इशारा देऊ इच्छिता? सदर रस्त्याबाबत चौकशी अधिकारी जरी चौकशी अधिकाऱ्यात मला असं कळवण्यात आलं आहे की सदर रस्ता ग्रामपंचायत दप्तरी नोंद नसल्यामुळं आम्ही त्याच्यावर बेकायदेशीर घरावर बांधकामावर कारवाई करू शकत नाही असं मला उत्तर आलं. परंतु यापूर्वी मग ग्रामपंचायतीनं इथं रस्ता कशाच्या आधारावर पडला, कुठल्या अभिलेखाच्या आधारावर हा रस्ता केला, इथं नाल्याचं बांधकाम केलं. इथली पॉवर कंपनी स्वतः ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देत आहेत की इथं ग्रामपंचायतीनं नाला केलेला आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वी महादेव शंकर शेवते यांनी खडीकरण डांबरीकरण केलेलं आहे. शामराव साहेबराव शिंदे यांनी गटर बांधकाम केलेलं आहे. ही जर तिथली स्वतः लोक निवेदनं ग्रामपंचायतीला लेखी देत असतील तरी ग्रामपंचायतीचा असा कारभार असेल तर त्याला निर्णय मागायचा, न्याय दाद मागायचा. आता प्रशासक आहे ग्रामपंचायतीवर. आता अशी किती प्रकरणं आहेत गावातली जी ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये तुम्ही बाहेर काढलेली? मी आत्ता इथं 2, आत्ता दुसरं प्रकरण आहे माझं. आता गेल्या 8 तारखेला मी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेस गटर कामाचा सगळं बाहेर निघाला, त्याचं मार्गाला लागलेलं प्रकरण. आता हे दुसरे. अजून मला 4-5 पत्रकार परिषद घेऊन मला बाकीचे सगळे म्हणजे अजून 4-5 प्रकरणं ग्रामपंचायती संदर्भात हे तुमच्या फक्त हे कितून महाराष्ट्र बँक ते रॉकेलचं दुकान हे तुम्ही फक्त 4-5 सांगितलेल्या माहितीनुसार या रस्त्याची नोंद सिटी सर्वेला आहे परंतु ग्रामपंचायतच्या 23 नंबर रजिस्टरला नाही. नाही. सिटी सर्वेला रस्ता म्हणून नोंद नाही. सिटी सर्वेनं फक्त लाईन मारून दाखवलेलं आहे. यापूर्वीचे सिटी सर्वेच्या पूर्वीचे सगळे उतारे आमच्या वडिलांची मालकीचे जागा असल्याचे ते सुद्धा मी गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे सादर केलेले. पवारवाड्याचं खरेदीपत्र आणि सिटी सर्वेचा रस्ता, मग सिटी सर्वे होण्याअगदी जागा कोणाची, हे सगळे पुरावे मी उतारे सुद्धा 40 सालापासून सगळे गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे सादर केलेले. पण गटविकास अधिकारी सुद्धा नुसते बोलतो मी करून नुसती जबाबदारी मी कारवाई करा म्हणून त्यांच्याकडे केलेले. 27 जानेवारीला अर्ज केलेला आहे, चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा. मग प्रशासन जर कारवाई करत नाही तर तुम्ही न्यायालयात दाद मागणार आहे का या विषयावर? तसं करावं लागेल. मग आता भविष्यात न्यायालयात दाद मागावं लागेल. पण प्रशासन का निर्णय घेऊ शकत नाही? प्रशासनानं का असं अडवून भूमिका प्रशासनाने निर्णय नाही घेतला तर तुमचं पुढचं काय असेल? प्रशासनानं नाही निर्णय घेतला तर मला न्यायालयात दाद मागावं लागणार आहे.